बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही अखेर सुरू झालेले आहेत। पवार गटाच्या लक्ष्मीकांत खाबिया यांनी तक्रार केल्यानंतर हे सीसीटीव्ही आता सुरू झाल्याचं या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही ठेवण्यात आलेले होते त्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद झाल्याचा आरोप शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला होता। मात्र त्यानंतर प्रशासनाकडून असा कुठलाही प्रकार झालेला नाही। इलेक्ट्रिक कामासाठी फक्त टीव्ही बंद होता, मात्र सीसीटीव्ही सुरू होते असं सांगण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत। योगेश, काही काळ सीसीटीव्ही बंद होता तसा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला। सागर, निश्चितच पुण्यातल्या या कोरेगाव पार्कमधील खाद्य गोडाऊनमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातले जे ईव्हीएम मशीन्स आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि 4 जूनला जी मतमोजणी होणार आहे ती याच ठिकाणी केली जाणार आहे। ज्या पद्धतीने 7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं आणि त्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। मात्र ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्या परिसरातले सीसीटीव्ही बंद पडलेत अशा पद्धतीची तक्रार शरद पवार गटाकडून देण्यात आली होती। मात्र तात्काळ प्रशासनाकडून यावर स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे। फक्त टीव्ही बंद होते मात्र सीसीटीव्ही हे सुरूच होते अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे। ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत कविता द्विवेदी यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि शरद पवार गटाकडून लक्ष्मीकांत खाबिया यांनी या संदर्भातली तक्रार दिली होती। ते स्वतः आता आपल्या सोबत आहेत। काय तुम्ही तक्रार दिली होती आणि आता प्रशासनाकडून स्पष्टीकरण सुद्धा आलेलं आहे? नक्कीच योगेश, या संदर्भात अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।